हाय नमस्कार. स्मॉल वर्ल्ड ऑफ स्वाती या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि तुम्ही सगळे कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि हा जो ब्लॉग आहे तो माझा वटपौर्णिमे दिवशीचा आहे. थोडा मी लेट घालते. हा जो टायमिंग आहे तो सकाळचा टायमिंग आहे आणि त्या दिवशी मी थोडी लवकरच सुटले होती. उठून फ्रेश वगैरे झाली. मी आंघोळ वगैरे काही केली नव्हती कारण की मी माझी कामं आवरणार होती पहिला. आणि मेन म्हणजे श्राव्याचं स्कूल सकाळी 8ला असतं, त्यामुळे तिचा आधी टिफिन बनवायला घेतलेला आणि तिच्यासाठी मी आज चपाती भाजी तिला देणार आहे. आणि उपवासाचं जे आहे ते मी नंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर बनवणार आहे. सकाळचं श्राव्याला काहीतरी मी जो नाश्ता बनवते तोच तिला देते सकाळचा. पण आज काय झालं आहे की तिची थोडी तब्येत खराब आहे, त्यामुळे तिला चहा आणि बिस्किटच खाऊन जातो असं म्हणाली. मग ठीक आहे म्हटलं, तिला जे खायचं आहे ते खाऊ देत म्हणून तिला चहा आणि बिस्किट दिलं. त्यानंतर इकडे मी श्राव्याचा टिफिन पॅक करायला घेते. आणि तसेही बघायला गेलं तर श्राव्याचं स्कूल हे 8ला स्टार्ट होतं. त्यासाठी मला थोडं लवकर सुटावं लागतं, पण काही हरकत नाही कारण की आता या गोष्टीची सवय झालेली आहे. श्राव्या स्कूलला गेली. त्यानंतर मी इकडे आज उपवास असल्यामुळे साबुदाणा खिचडी बनवणार आहे. त्यासाठी मी इकडे शेंगा फोडून भाजून घेणार आहे. फक्त पूर्वतयारी करून ठेवते म्हणजे मला नंतर बरं होईल. इकडे माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मी इकडे पटकन देवपूजा करायला घेतली. तसे बघायला गेलं तर माझी देवपूजा आता अटपतच आलेली आहे. यानंतर मला तयार होऊन परत मला वडाची पूजा करायला जायला पाहिजे, त्यासाठी मी हे पटकन आवडते. इथं रूमपासून एक 10 मिनिटाच्या अंतरावरती श्री गजानन महाराजांचा मठ आहे. त्या मठामध्येच एक वडाचं झाड आहे आणि तिथं आम्ही दरवर्षी पूजा करायला येतो. आणि इथं खूप गर्दी असते. दरवर्षी अशा बायका सजून धजून येतात वडाची पूजा करायला.
गोव्यामध्ये वटसावित्री पूजा खूप छान अशा पद्धतीने केली जाते, म्हणजे कोकणी पद्धतीने. आणि मेन म्हणजे इथे नवविवाहिच्या मुली आहेत त्यांची जी पहिली वटसावित्री पूजा असते ते त्या आपल्या विधीनुसार किंवा रीतिरिवाजाप्रमाणे करतात. भट वगैरे आणून ती पूजा केली जाते. आणि आमच्याकडे कसं असतं की एक सुवासिनी एका दुसऱ्या सुवासिनीला तिच्या मंगळसूत्रामध्ये 5 काळे मणी बांधते. तसं गोव्यामध्ये काही करत नाहीत, म्हणजे ती त्यांच्याकडे रीतिरिवाज नाही आहे. पण एका काकीकडून मी बांधून घेतले होते. सो त्या काकीने मला विचारलं हे असं तुम्ही का बांधता. मी त्यांना सांगितलं की ही आमच्याकडची पद्धत आहे. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. तितका पाऊस आला ना की तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते कॅप्चर झालेलं नाही आहे की पाऊस किती पडत होता. त्यामुळे आम्ही परत मंदिरमध्येच एक 15-20 मिनिटं थांबलो आणि त्यानंतर मग आम्ही दोघी पण घरी गेलो. माझा हा तुम्हाला व्लॉग कसा वाटला, जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा.